श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत. तर आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ व वटपौर्णिमा विशेष माहिती सांगणार आहे. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, भारत ही श्रद्धा, भक्ती आणि परंपरांचा देश आहे. इथे प्रत्येक सणाला विशेष आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. वटपौर्णिमा हाही एक पवित्र सण असून तो स्त्रियांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. तसेच या पावन दिवशी श्री स्वामी समर्थांची उपासना केल्यास स्त्रियांना मानसिक शांतता, कुटुंबात सुख समृद्धी आणि पतीचे दीर्घायुष्य लाभते असे मानले जाते. तर मित्रांनो, वटपौर्णिमेचे महत्त्व. तर वटपौर्णिमा हा सण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेस साजरा केला जातो. या दिवशी विवाहित स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्याकरिता व्रत करतात. या वृक्षाचे धार्मिक महत्त्व देखील मोठे आहे. वटवृक्ष हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवाचे प्रतीक मानले जाते. तर मित्रांनो, सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमराजाकडून परत मिळवले. ही कथा या सणामागील मुख्य प्रेरणा आहे. त्यामुळे सावित्री सत्यवान यांच्या प्रेमाचा आणि निष्ठेचा सन्मान म्हणून हा सण साजरा होतो. तर स्वामी भक्तांनो, वटपौर्णिमेसारख्या पवित्र दिवशी स्वामींची पूजा केल्यास त्यांची कृपा अधिक लाभते असे भक्त मानतात. वटपौर्णिमा व श्री स्वामी समर्थ यांचा संबंध. तर वटपौर्णिमेला वटवृक्षासमोर बसून स्त्रिया फेरे मारतात, पूजा करतात आणि व्रतकथा ऐकतात. अनेक स्त्रिया या दिवशी श्री स्वामी समर्थांची आरती, नामजप, अभिषेक किंवा चरित्र वाचन करतात. स्वामींच्या कृपेने विवाहित जीवनात शांती, सौख्य आणि समजदारपणा नांदते. स्वामी समर्थ यांची शिकवण म्हणजे संकटातही आत्मविश्वास टिकवण्याची प्रेरणा मिळते. तर मित्रांनो, स्वामी समर्थांचे उपदेश आणि वटपौर्णिमेचा व्रत या दोघांचाही मूळ गाभा श्रद्धा, निष्ठा आणि प्रेमात आहे. जिथे श्रद्धा असते तिथे कृपा नक्की होते. म्हणूनच अनेक स्त्रिया वटपौर्णिमेच्या दिवशी फक्त पतीसाठी नव्हे तर संपूर्ण कुटुंबांसाठी आणि स्वामींच्या आशीर्वादासाठी हे व्रत पाळतात. तर स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ हे सर्वसामान्य लोकांमध्ये असामान्य विश्वास निर्माण करणारे संत होते. त्यांच्या आशीर्वादाने भक्तांचे अनेक कष्ट, आजार आणि दुःख दूर झाले. त्यामुळे वटपौर्णिमेसारख्या पवित्र दिवशी स्वामींची पूजा केल्यास त्यांची कृपा अधिक लाभते. तर मित्रांनो, वटपौर्णिमा म्हणजे स्त्रियांचा निष्ठेचा आणि प्रेमाचा उत्सव आहे. श्री स्वामी समर्थ हे श्रद्धेचा आधार असून त्यांच्या चरणी केलेली प्रार्थना भक्तांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवते. वटवृक्षाच्या सहवासात स्वामींच्या कृपाछायेखाली हे व्रत केले तर निश्चितच आध्यात्मिक समाधान आणि कौटुंबिक सुख मिळते. त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचे व्रत आणि स्वामी समर्थ यांची उपासना एकत्र केली तर भक्ती आणि कर्तव्य यांचे सुंदर समन्वय साधला जातो. स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहू अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.